आंबा फाट्याजवळ शेतवस्तीत पाळीव घोड्यावर अज्ञात प्राण्याचा हल्ला। वाटार तर्फे वडगाव तालुका हातकणंगले परिसरातील आंबा फाट्याजवळील सद्गुरू जंगलीदास महाराज आश्रमाजवळील शेतवस्तीत अज्ञात वन्य प्राण्याने पाळीव घोड्यावर हल्ला केल्याची घटना रात्री घडली आहे। आंबप येथील शुभम सिद्धू वाघमोडे आईसह शेतवस्तीत वास्तव्यास आहेत। मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास घडलेल्या या प्रकारात त्यांच्या पाळीव घोड्याला गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी डॉक्टर आरती दांडगे, खासगी पशुसंवर्धन सेवक डॉक्टर संदीप चोपडे तसेच वन विभागाच्या हातकणंगले तालुक्यातील मनपाडाळे बीटच्या वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पंचनामा करून जखमी घोड्याला तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले। दरम्यान घटनास्थळाच्या जवळील शेतात अंबप येथील मेंढपाळ अनिल हिरवे यांच्या मेंढ्यांसाठी असलेल्या वाड्यातील 1 महिन्याच्या पिलाला देखील अज्ञात प्राणी घेऊन गेल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे। घटनास्थळी विकासराव माने, अंबपचे उपसरपंच आशिफ मुल्ला, पत्रकार प्रकाश कांबळे, प्रकाश वाघमोडे, विकास कांबळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी वनरक्षक श्रद्धा सोनटक्के, वनरक्षक मनपाडे। मौजा अंबप गावामधील वाघमोडे ह्या व्यक्तीच्या घोड्यावर जंगल सदृश्य तरस किंवा बिबट हा सदृश्य वनप्राणी जंगली वनप्राण्यांना मी पशुधन पर्यवेक्षक आरती अशोक दांडगे श्रेणी 2 पाडळी येथे कार्यरत असून शुभम सिद्धू वाघमोडे घोडा मालक यांचा कॉल आला असता जंगल सदृश्य वन्य प्राण्याने त्यांच्या घोड्यावर हल्ला केला आहे असा कॉल आला असता आम्ही घटनास्थळी येऊन त्या घोड्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट केलेली आहे। घोडा आता फार बेटर अवस्थेत आहे आणि त्यानंतर अधिक 2 दिवस आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करणार आहोत। आपल्या ट्रीटमेंटने त्याला व्यवस्थित बरं वाटेल याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी असलेल्या एका मेंढपाळाच्या मेंढीवरही हल्ला झाला असून ती मेंढी सध्या इथे नसल्यामुळे आपण त्याचं पोस्टमार्टम वगैरे करू शकलो नाही। हल्ला झाला तर एक बकरं तिथून नेलेलं आहे। साधारणतः किती नुकसान झालं? नुकसान 10,000-10,000 रुपयाचं कुठून असतं। त्यावेळी संबंध कोणतं वस्तीला होतं? वस्तीला बाबा होतं, बाबांनी दंगा केल्या कारणानं ते काही दिसायला नाही निघून गेले। नवसंकेत न्यूजसाठी पेठवडगावहून प्रकाश कांबळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।